नमस्कार. आज आपण इथे करणार आहोत सुरणची भजी. बटाटा भजी आपण नेहमीच खातो, पण आज आपण इथे सुरण भजी करूया. त्यासाठी मी इथे 1/2 किलो सुरण घेतलाय. त्याची वरची साल काढून आपण इथे तो सुरण धुवून घ्यायचे. इथे मी सुरणची साल काढून धुवून घेतलाय. त्याचे उभे असे काप करायचे. आपण जसा बटाटा भजीला काप करतो त्याचप्रमाणे ह्याचे काप करायचे, पण खूप पातळ असे नाही ठेवायचे. मी सगळ्या सुरणचे काप करून घेतले. इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे. इथे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपण ह्यामध्ये कापून घेतलेले सगळे सुरणचे काप टाकायचे आणि एक उकळी आल्याच्या नंतर लगेच आपण हे सुरण काढून घ्यायचे. इथे बघा, एक उकळी आल्यानंतर मी सुरण काढून घेतला. इथे सुरण हाताने तोडला की तुटतो, पण हाताने मॅश केल्यावर तो मॅश होत नाही. अशा प्रकारे आपल्याला सुरण इथे शिजवून घ्यायचे. सुरणला लावण्यासाठी आपण इथे मसाला तयार करून घेऊया. 2 चमचे मिरची पावडर, हळद, आमचूर पावडर आणि चवीपुरता मीठ. आमचूर पावडरमुळे आपली भजी चवीला चटपटीत होते. आता हे आपण थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. इथे आपला मसाला तयार आहे. आता एक एक करून हा पूर्ण मसाला आपण सुरणला लावून घ्यायचे. इथे अशा प्रकारे मी मसाला सुरणला लावून घेते. इथे सगळा मसाला मी सुरणला लावून घेतला आहे. भजी करण्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि इथे ओवा हातावर क्रश करून टाकायचं. हळद, चिली फ्लेक्स, लाल तिखट आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता हे सगळं आधी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण भजीला पीठ तयार करतो त्याप्रमाणेच हे पीठ तयार करून घ्यायचं. खूप जाड असं पीठ नाही ठेवायचं. इथे आपला पीठ तयार आहे. आता आपण भजी करायला घेऊया. इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे. आता एक एक सुरणाचा काप घेऊन पिठामध्ये व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं आणि ह्या गरम तेलामध्ये आपण हे सोडूयात. अशा प्रकारे सुरणाचे काप मी पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडते. आता वरची बाजू आपण खाली करून घेऊयात, म्हणजे आपल्या दोन्ही साईड व्यवस्थित अशा शिजल्या जातील. आता तुम्ही इथे बघा, मस्त अशी आपली सुरणची भजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आता बाकीचे सुरणची सुद्धा आपण भजी करून घेऊयात. इथे सगळे सुरणची भजी मी करून घेतली आणि टोमॅटो सॉससोबत आपण ती सर्व करूया. त्याचा वरचा कवरसुद्धा अगदी पातळ असा आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा.